मुंबईला आलो आणि मुंबईचा वडापाव खाल्ला नाही असे खूप कमी जण असतील. ह्या मुंबईच्या वडापावबरोबर स्पेशल असं काय मिळतं हे माहिती करून घ्यायचं असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता इथे आपण घेऊन घेतलेले आहेत बटाटे बॉईल केलेले आहेत आणि बटाटा आता मी जे वाटण दळून घेतलं, लसूण आणि मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता एवढं आपल्याला हे जिन्नस आता लागणार आहे. आणि ते कसं पुढे पहा. बटाटे आपल्याला मॅश करायचे आहेत, पण खूप जास्त मॅश नाही करायचे. त्याच्यामध्ये असा तुकडा दिसला पाहिजे बटाट्याचा, म्हणजे मग ते वडे खूप छान लागतात. आता कढई गरम झाली, आपल्याला याच्यात टाकायचे तेल थोडंसंच टाकायचं. मसाला आपल्याला खूप ऑइली नाही करायचं आहे. आणि हे बटाटे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे. थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. हा मसाला व्यवस्थित बनवायचा आपण, खूप जास्त तिखट नाही बनवायचा. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला मीठ. बस अशा प्रकारे ना आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आणि ही कोथिंबीर, मस्त अशी कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्याने वडा एकदम मस्त लागतो आणि एकदम मुंबई स्टाईलचाच लागतो. अशा प्रकारे आपण ही भाजी तयार करून घेतली आहे. साधी सोपी भाजी असते, पण चव एकदम भारी लागते. आता इथे आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि ही भाजी थंड होऊ द्यायची आहे. बटाटा ना खूप जास्त मॅश नाही करायचं आहे, खूप जास्त मॅश नाही करायचा. त्याच्यामध्ये आहेत ना थोडे असे तुकडे दिसायला पाहिजे. हे असे तुकडे आहेत ना हे दिसायला पाहिजे. आता बेसनाचं बॅटर तयार करण्यासाठी टाकायची थोडीशीच हळद, एकदम नावाला. थोडंसं मीठ. आता इथे मी कमी प्रमाणात वडे करते आणि अंदाज घ्यायचा की आपण भाजीमध्ये आधी मीठ टाकलेलं आहे, मग बेसनामध्ये आपण त्याच हिशोबाने टाकायचं आहे. बस हळद आणि मीठ एवढंच याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता आपण ज्यावेळेस घरात करतो ना, आपण ओवा किंवा सगळंच टाकतो, ओवा टाकतो, हिंग टाकतो. पण प्रत्येक वेळेस मुंबईच्या वडापावमध्ये आपल्याला ते भेटणार आहे हे काही गरजेचं नसतं बरं का. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता पाणी टाकून व्यवस्थित बॅटर तयार करून घेऊ. खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही, असं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. खूप पातळ केलं की बॅटर अजिबात चिपकत नाही आणि जाड केलं तर वरचं आवरण जास्त जाड आणि आतमध्ये मसाला. आता हे बॅटर आपल्याला म्हणजे कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवते. एक अंदाज येतो मग नाही का. हे ह्या प्रकाराने खूप असं सैल पण पडायला नको आणि खूप घट्ट पण नको. अशा प्रकाराने हे बॅटर आपलं पडायला पाहिजे, म्हणजे हे बॅटर तयार झालं आहे आपलं नाही का. हे पहा, असं हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचे. ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट. आता इथे आपलं बॅटर पण तयार झालं आहे, इथे मसाला पण आपला थंड झाला आहे.
आता ह्या मसाल्याचे आपण वडे बनवून घेऊ. आता वडे हा प्रत्येकाला जमणारा विषय नाही का. साधे आणि सोपे. आता हा गोल आहे ना, हा थोडासा असा दाबून घ्यायचा फक्त. आता तुम्हाला मोठे करायचे तर तुम्ही मोठे करू शकता, किंवा मग असे आवडत असतील तर असे ठेवू शकतो. आणि खूप मोठा वडा करायचा असेल, खूप मोठा वडा करायचा आहे आपल्याला, तर मग हे मिश्रण तेवढं जास्त घ्यायचं आणि ह्या प्रकाराने हा वडा तयार करायचा. अशा प्रकारे हा वडा तयार करायचा. आणि याच्यामध्ये ना आपल्याला जास्त काहीच टाकायची गरज नसते. ज्यावेळेस आपण मुंबईचा वडापाव बनवतो, मुंबई स्पेशल वडापाव, साधा आणि सोपा, प्रत्येकाचं पोट भरणारा असा हा वडापाव. आता मी खूप मोठे असे बनवणार नाही आहे, मी आता आता म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे सगळे वडे बनवून घ्यायचे. जर तुम्हाला मोठे बनवायचे तुम्ही मोठे बनवू शकता. आणि ह्या इथे पहा माझं हे पूर्ण बॅटर असं तयार आहे. आपण भिजवूनच ठेवलेलं होतं. वडे एका बाजूला तयार आहे. आणि वडे बनवायच्या आधी आपल्याला याच्यामध्ये थोडासा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. सोडा टाकल्यामुळे काय होतं ना, वडे एकदम मस्त बनतात. म्हणजे वरचं जे आवरण आहे ते व्यवस्थित फुगतं, फ्लपी होतं जसं, असं म्हणा. आणि हे मिश्रण आता तयार झालं आहे. आता एकीकडे तेल गरम होत आले, एकीकडे हे बेसनाचा घोळ तयार आहे. आणि पहा आता तेल आता व्यवस्थित असं गरम होतं आहे. आता आपण याच्यामध्ये वडे तळून घेऊया. आता वडे तळताना पहा व्यवस्थित, बॅटर आपलं एकदम पातळ नाही आहे, घट्ट नाही आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित बनणार आहेत. त्याच्यामुळे नो टेन्शन. बॅटर व्यवस्थित आहे तर वडे हे हमखास व्यवस्थित बनतात, नाही का. आता पहा या इथे व्यवस्थित असे तळून घ्यायचेत. आता कशा प्रकारे तळायचे हे सगळ्यांनाच माहिती असतं. खूप ब्राऊन करायचे नाही आहे किंवा खूप कच्चे पण ठेवायचे नाही आहे. आता आपलं आतलं जे सारण आहे ते व्यवस्थित शिजलेलं असतं. आपल्याला फक्त वरचं जे आवरण असतं त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन ते तळायचे असतात. आता इथे पहा माझे वडे इथे पण तयार झालेले आहेत. आता किती भारी दिसत आहेत, याच्यावरून तुम्हाला अंदाजा येऊ शकतो की आपल्याला कशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत, नाही का. आणि मुंबईच्या वडापावची खासियत ही आहे जी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मुंबईच्या वड्यांची खासियत जी खूप कमी जणांना माहिती असेल किंवा सगळ्यांनाच माहिती असेल. आता तुम्हाला माहीत होती का किंवा नाही हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता मी इथे व्यवस्थित अशा मस्त मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. आता मिरच्या, वडापाव आणि मिरच्या यांचं नातं जसं जन्मोजन्मीचं, नाही का. आणि ह्याच वड्यांबरोबर एक नातं जे जोडलं गेलेलं असतं ना, ते मी तुम्हाला सांगते. आता इथे मी वेगळ्या प्लेटमध्ये पुन्हा हे वडे तळून घेतलेत, कारण ते वडे वेगळ्या पद्धतीने दाखवते आणि हे वड्यांबरोबर मी काय देते हे मी तुम्हाला सांगते. आता वडे तळले आणि त्याच्याबरोबर मक्याचे पोहे नसणार आहेत असं होतच नाही. म्हणजे हा चिवडा हमखास वडा आणि पावबरोबर मिळत असतो. आणि याच्याबरोबर आपल्याला काय मिळतं माहिती आहे, अजून मिरची आणि कांदा. आता मी इथे चटण्या ज्या आहेत ना त्या दाखवू शकले नाही, कारण नेमकं आज झालेलं होतं मिक्सर खराब. मिक्सर नसल्यामुळे ज्या चटण्या मला दाखवायच्या होत्या तुम्हाला त्या मी दाखवू शकले नाही आहे. हां, नंतर मी नेक्स्ट टाईम वडापावबरोबरच्या ज्या चटण्या आहेत त्या मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. मिक्सर खराब असल्यामुळे मला ज्या चटण्या दाखवायच्या होत्या ना तर मी तुम्हाला त्या दाखवू शकली नाही आहे. आता इथे हे वडापाव मस्त असे तयार झालेले आहेत आणि हे वडापाव चहाबरोबर एकदम भारी लागतात.